माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी काळभोर नंबर 2. माझे नाव रायनंदिनी लक्ष्मीकांत राऊत. मी तुमच्या समोर मुक्ताईचे पात्र सादर करत आहे. माझा मराठी बोल कौतुके पर्यंत पैसे जिंके अशा मराठीचा अभिमान सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या छोट्या बहिणीची म्हणजेच मुक्ताईची आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. वेदुपारची ज्ञानेश्वर मधुगरी मागत होते. जोहीत थोडीशी पीठ होते, पण ते 4 भावंडांना पुरेसे नव्हते. ज्ञानेश्वर एका घराजवळ आले आणि म्हणाले, ओम भिक्षां देही, ओम भिक्षां देही, ओम भिक्षां देही. आतून एक कर्मठ माणूस आला. त्यांनी दार बंद केले. ज्ञानेश्वर पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने दार उघडली आणि म्हणाले, ए पोरा, इकडे संन्यासाचाच पोरगा रे तू? काय भिक्षा मागतो काय? हे घे पीठ असे म्हणून जोहीत मातीच टाकली. ज्ञानेश्वर मान खाली घेऊन पुढे निघाले. पुन्हा त्या कर्मठ माणसाने त्याने जोही जोडली आणि म्हणाला, अरे थांब, या भाकऱ्या पण घेऊन जा. हे डोळे फाडून का बघतो? तुम्ही भिक्षा मागतोय? भाकऱ्या समजून टाकलेल्या जोहीत शेणाच्या गौऱ्या पोहण्याने खूप नाराज झाली. ते मान खाली पुढे. ते संध्याकाळची होती. इथे मुक्ताईने विठ्ठलाच्या मूर्तीसमोर सांजोळा हात लावली. ती मूर्ती म्हणजे तेवढीच तिच्या आईबाबांची आठवण ती आजवरून रामरक्षा करू लागली. तिला जाऊन आली की आपल्या दादा आला आहे. त्याने पटकन तिची रामरक्षा आवरली आणि भावंडांसाठी पाणी वाढली. निवृत्ती आणि स्वप्न दोघे येऊन बसले. अरे दोघेच कसे? ज्ञानेदादा कुठे गेला? त्याला भूक नाही म्हणतोय. स्वप्नाने उत्तर दिले, भूक नसायला काय झालं? तर मीच बोलवून आणते त्याला. मुक्ता उठून खोपटात गेली. ते खोपट म्हणजे ज्ञानेदादाची एकांत जागा. गवत रचलेली जागेत तो लहरेल तेव्हा जाऊन बसायचा. हे ज्ञानेदादा ताटी उघडणारे, हे ज्ञानेदादा ताटी उघडणार. ऐकलेस का? चिंता क्रोध मागे सार, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. योगी पावन मनाचा सारा प्राध जणांचा विश्व लागे झाले वंदी, संतीश केव्हाही पाठी. शब्दशस्त्र झाले क्लेश, संती माहुना उपदेश. विश्वपटे परमदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानेदादा, अगं बाई, दादाची जोडी तर इथेच दिसते. काय माती आणि शेणाच्या गवऱ्या? कोणी निष्ठाने केले असेल बरं हे? त्या म्हणूनच ज्ञानेदादा रुसून बसला. हे ज्ञानेदादा ताटी उघडणारे, कोणी आपल्याशी वाईट वागले यांना क्षमा करावी हे तूच सांगतो ना रे. आणि आज स्वतःच रुसून बसलाय. या जोईत माती टाकणाऱ्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असणार. पण तू का कष्टी होतोय? जिथे शेत उगायचे तिथे तण असायचे. जिथे फुले फुलतात तिकडे घरटे खुपायचे. जिकडे केवडा फुलतो तिकडे नागणी गायचेच. असे रे काय दादा. सारे जग तरी आगीसारखे दायक झाले तरी आपण संतांनी पाण्यासारखे शीतल राहायचे. दाताने घेतलं तर कोणी बत्तीशी तोडतं काय? म्हणून बत्तीशी तोडतं काय? तुम्हा संत मंडळींवर खूप मोठी जबाबदारी आहे. तुम्ही उभ्या विश्वाला तारायला हवे. हे मी सांगायला हवे का रे ज्ञानेदादा तुला? दमले रे मी, माझे पाय दुखले रे. तुला तुझ्या बहिणीची दया नाही येत का रे ज्ञानेदादा?
विसरणारे राग क्षमा कर या लोकांना. तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या या दीनदुबळ्यांसाठी दारुगड. अंधारात चाच पडणाऱ्या समाजासाठी दारुगड. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा. तुम्ही तरुणी विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वकल्याणचे साथ ऐकून ज्ञानेश्वर खडबडून जागे झाले. मुक्ताईने त्यांच्या आयुष्यात पसरलेला काळोख दूर केला. त्यांनी धावत येऊन दार उघडले. दारात असलेल्या छोट्या मुक्ताईला खांद्यावर उचलून घेतले आणि म्हणाले, मुक्ता, तू आज माझी उद्धारकर्ती झाली आहेस. तू मला संतांच्या ठाई निर्गुणाची आठवण करून दिली आहेस. तू आज माझी निर्गुणाची आठवण करून दिलीस. मला आता विश्वकल्याणाच्या कार्यात भाग घ्यायचा आहे. खरंच मुक्ताईने प्रत्यक्ष जीवनात अध्यात्म कसे जगावे हे ज्ञानेश्वरांना दाखवून दिले. धन्यवाद.